हाय, मी प्रतीक्षा आणि फायनली मी हा टॉप यूज केला. त्याला जुगाड हा केला की मी त्याला इथे सेफ्टी पिन यूज केल्यामुळं तो एकदम टाईट बसला आणि खूप छान दिसतो आहे. आणि आता हा टॉप वेअर करून मी निघाले कुठं हे तर तुम्हाला सांगतेच. त्याआधी सांगते की उद्या शंकरबाबांचा प्रकट दिन असल्यामुळं रस्त्याला पूर्ण गर्दी होती. रात्रीच्या 10 वाजता आम्ही गेलो होतो तरीही एवढी गर्दी दिसत होती. आज सर्व ठिकठिकाणी अशी डेकोरेशन चालू होते, जे शंकरबाबांचे होते आणि स्वामींचे होते. तर पुण्यात आल्यामुळं हे सगळं अनुभवायला भेटतं. कराडलाच तिथं कदाचित हे नसतं पाहायला मिळालं. पण खूप छान छान डेकोरेशन केलं होतं आणि तुम्ही पाहिलं की नाही हे कमेंट करून सांगा. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो आहे, शेतकरी हॉटेलला. तर आम्ही तिथं नेहमी जातो. मला तिथलं जेवण प्रचंड आवडतं. तर मी आज ऑर्डर केला होता मटन खिमा. हां, कशासाठी आलो आहे हे तर तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. काही ओकेजन नाही आहे, माझा बड्डे नाही आहे, माझी ॲनिव्हर्सरी नाही आहे किंवा आमच्या घरी कोणाचा बड्डे नाही, तरी पण आम्ही का जेवायला गेलो? कारण माझा चांगला नवरा आहे ना त्यामुळं. तर तुम्ही रिलेट कराल ही गोष्ट की माझ्या बड्डेला मला स्पेशल फील करवणारा नवरा माझ्याकडे नाही आहे. तर वर्षभर मला स्पेशल फील करवणारा नवरा माझ्याकडे आहे. त्यामुळं ते मला जेवायला घेऊन गेलेत. कारण माझी तब्येत अजिबात ठीक नव्हती आणि त्यांना स्वयंपाक बनवता येत नाही. सो माझी जेव्हा तब्येत ठीक नसते तेव्हा ते मला बाहेर जेवायला घेऊन जातात. पण माझ्या एक्सप्रेशनवर जाऊ नका, कारण तिथल्या जेवणाची मला टेस्टच कळत नव्हती. कारण माझ्या तोंडाला चव पण नाही आहे आणि पूर्ण तोंडामध्ये उष्णता उठली. तरी पण खायचं चालू आहे, कारण त्याच्यानंतर मला टॅबलेटसुद्धा खायच्या होत्या. आणि कशामुळे माझ्या तोंडाची चव गेले हे तर तुम्हाला शेवटला कळेलच. पण आजारी कशामुळे पडले ते सांगते. कारण आम्ही गेलो होतो ट्रिपला आणि त्या ट्रिपचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येतील. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही माझ्या धीरानं आणलेली मिठाई मी एकटीनंच सर्वात जास्त खाल्ल्यामुळं मला तोंड आहे. तुमच्याकडे कोणत्या टाईपचा नवरा आहे हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. ओके, बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.